नमस्कार सर्व रसिक श्रोते दादांवर आम्हा सर्वांवर प्रेम करणारे हे सर्व कुटुंबीय, कारण आज हा कौटुंबिक संवाद आहे दादा. प्रकट मुलाखत जरी असली तरी ज्या मातीतून ही मुलाखत होती आहे, कधी काळी तुम्ही कॅलिफोर्निया असेल, अमेरिका असेल, मोठमोठे जर्मनी सारखे देश फिरून आलेत आणि आज डायरेक्टली कानशिवनी सारख्या गावामध्ये आभाळ उंची लाभलेलं व्यक्तिमत्व काय असावं, ज्यांची आभाळ उंची आहे मात्र नाळ आणि नाती जमिनीशी जुळलेली आहे. दादा कॅलिफोर्निया असेल, अमेरिका असेल, इतक्या मोठ्या मैफिली करून आलेत, पण कानशिवनी सारख्या गावात आल्यावरही चेहऱ्यावरचं हसू जरासं काही खाली होऊ नये. वा क्या बात आहे दादा. खऱ्या अर्थानं दात तर तुम्हालाच द्यावीशी वाटते. खऱ्या अर्थानं गजलचं हे विद्यापीठ आहे. गजलचं हे विद्यापीठ आज कानशिवनी नगरीमध्ये आल्यामुळे या सर्व रसिकांच्या वतीने मी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या प्रकट मुलाखतीला सुरुवात करूयात. कळीचे फुल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी. विद्यानंदी हायकेंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. कॅमेऱ्याच्या मागे असणारा खऱ्या अर्थानं दृष्टीक्षेपक माणूस प्रत्येक मैफिलीत हजर असतो. ही माणसं दादा तुम्ही कमावलेली आहे. तुमच्यासारख्या हिऱ्याला ही एवढी मोठी माणिक मोती चिटकलेली आहे. ही माणसं तुम्हाला मिळतात कुठून? विद्यानंद हाळके असतील, अनेक लोक आहेत, आमच्या अकोल्याचे आहेत, प्रत्येक ठिकाणचे आहेत, अमेरिकेतले तुमचे लोक एवढे चाहते. ही लोक मिळतात कशी? सर्वात पहिला प्रश्न माझा हाच आहे की तुम्हाला ही गावली कशी? तुमच्याकडे नेमकं कोणतं मॅग्नेट आहे? सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. पहिल्यांदा अमेरिकेला गेलो तेव्हा वर्तमानपत्रांनी हा सूर लावला होता की आष्टगाव ते अमेरिका व्हाया मुंबई असा लावला. आता कानशिवनी ते कॅलिफोर्निया व्हाया आष्टगाव कसे? पण आपण साधी माणसं, आपण मातीतली माणसं, आणि असं होतं विशाल की खूप तारीफ झाली की बाबा एवढं मोठं वगैरे, तसं मोठेपण वगैरे सापेक्ष आहे ती भावना, तसं काही नसतं. आणि ते सगळं आपण पचवायचं असतं. आणि त्या ज्या शाली आहेत, सन्मानाच्या म्हणा, सत्काराच्या म्हणा, खांद्यावर बाळगायच्या नसतात, त्या उतरवून ठेवून द्यायच्या असतात. तर आपण जमिनीवर राहतो आणि जमिनीवर राहणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यात काही आणि खूप उदो झाला काय साधेपणा, तर साधेपणाचा सुद्धा गर्व होईल की आम्ही किती साधे आहोत. अरे कसले साधे, साधं असणं स्वाभाविक आहे ना. म्हणून कळीचे फूल झालो मी, कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी. परवा सत्काराचा उल्लेख झाला, लताताईंच्या, लता दिदीच्या नावाचा उल्लेख झाला आणि अनेक लोकांनी विचारलं की का हो पुरस्कार एवढा मोठा आहे, सर्वोच्च आहे, म्हणजे खूप मोठी रक्कम असेल. अरे म्हटलं रक्कम किती आहे हे महत्त्वाचं नाही, तो लता दिदींच्या नावाचा आहे ही किती मोठी गोष्ट आहे. तो 10 लाखाचा आहे की 20 लाखाचा आहे ते महत्त्वाचं नाही, तो लता दिदींच्या नावाचा आहे हे महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही प्रकारची मोर्चेबांधणी न करता तो सुरेश भटांनी जे रोपटं मराठी मातीत लावलं त्या रोपट्याला, त्या गझलला मिळतोय. आम्ही निमित्त आहोत. ज्या माणसाने, ज्या गझलच्या खलिफानी ही गझल महाराष्ट्राला दिली, साहित्याचं दालन समृद्ध केलं, खरा नमस्कार, खरा सलाम त्याला आहे. आणि या पुरस्कारालाही त्याचंच नाव आहे खरं तर घेणारा मी असेल आणि तुम्ही रसिक पण आहात. कळीचे फूल झालो मी, फुलांचा हार झालो मी, जराशा अत्तरासाठी, जराशा 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 अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी. वा क्या बात. अत्तर इतकुसच असतं पण ठार अनेकदा व्हावं लागतं. तेव्हा कुठं कॅलिफोर्निया, अमेरिका, पॅरिस, दुबई, ऑस्ट्रेलिया आठवतं लोकांना, तोपर्यंत काही नसतं आठवत. खरं आहे, खरं आहे. मोल आले मला बघ सुवर्णापरी, साफ इतके मनाचे पितळ ठेवले. वा
दादा तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुवर्णाक्षरी आज हा योग जुळून आलेला आहे आणि तुम्हाला ऐकत राहावं, तुमच्या माध्यमातून प्रत्येक शब्द आणि शब्द मनात साठवून घ्यावं अशी ही मैफिल कम प्रकट मुलाखत आहे. आष्टगाव पासून सुरुवात झाली. आष्टगाव जे 800 लोक असतीलचं गाव, दादांनी सांगितलं की जिथं अखिल भारतीय गझल संमेलन सुद्धा झालं, त्या गल्लीतून पुन्हा एकदा जाताना किंवा त्या गावामध्ये फेरफटका मारताना त्या जुन्या आठवणी येतात दादा. त्या आठवणी म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्याची शिदोरी आहेत. मी म्हणजे मला आठवतं 7वी पास झालो आणि आष्टगाव सोडलं. तेव्हापासूनच्या ज्या आठवणी ते संचित आहे आयुष्याचं. आणि खऱ्या अर्थाने गझल तर खूप आयुष्यात नंतर आली, त्याच्या आधी शास्त्रीय संगीत आयुष्यात आलं. पण तोपर्यंत लोकगीतं, आईच्या ओव्या, वडिलांची भजनं, हे खऱ्या अर्थाने आयुष्याची शिदोरी तीच होती. आणि शहरात घेऊन काय गेलो तर हेच घेऊन गेलो. काही शास्त्रीय गाणं शिकवायला तिथे कोणी नव्हतं. खऱ्या अर्थाने रेडिओसुद्धा गावात कोणाकडे नव्हता, अशी परिस्थिती होती. पण हे एवढं मोठं गव्हाळ सोबत होतं की माझ्या लहानपणी जे अक्षय संगीत माझ्या कानावर पडलं ते कुठल्या रेकॉर्डमध्ये ऐकायला नव्हतं मिळत, ते कुठल्या गायकांकडूनही ऐकायला नव्हतं मिळत. ते जथ्थाने जाणाऱ्या, यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंकडून ऐकायला मिळत होतं. महादेवा जातो गा देवा रे माया, नदीले मोठा पूर गा, नदीले मोठा पूर कसा येंगू चौऱ्यागड. वाह क्या बात आहे, जोरदार. आणि वडील भजनाला जायचे. मला त्या काळचं त्यांचं म्हटलेलं एक भजन आठवलं. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. क्या बात आहे. केवढं सूर, खडा सूर, काय ते चाल, काय ते प्रबोधन, ते असं सगळं ते अक्षय आहे. ती शिदोरी होती खरी. नक्कीच पहाडी रागाचा त्यानंतर अंतर्भाव सुद्धा दादा तुमच्या गझलेमध्ये आलेला आहे. अनेक गझला तुम्ही बांधल्यात 1200 वर्षानं इलाही जमादारांच्या माध्यमातून, आणि त्यांना अनेकांनी साथ सुद्धा दिली. तो द्विअर्थी गझलेचा जो एक अंतर्भाव आहे तो कशा प्रकारे आला आणि कशा प्रकारे ती गझल सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. द्वैर्थी नाही, ती द्विभाषिक गझल. तर द्विभाषिक गझल अशी की दोन भाषा वेगळ्या आहेत. आता आपण हिंदी आणि मराठी किंवा हिंदी किंवा दुसरी अन्य भाषा गुजराती, त्यांचं शब्दसंभार वेगळा, त्यांचं व्याकरणही वेगळं, उर्दूचं तर त्याहून वेगळं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कोणी एक ओळ एका भाषेत ऐकवली आणि दुसरी ओळ दुसऱ्या भाषेत ऐकवली तर ऑड वाटू शकतं, अडचणीचं वाटू शकतं, त्याचा अर्थ काढण्यामध्ये अडचणी येऊ शकते. पण हा प्रयोग एका अवलिया कलावंतांनी जो भारतातच होता, त्याचं नाव होतं अमीर खुसरो. त्यांनी हा प्रयोग पहिल्यांदा केला होता साधारणतः 1200 वर्षापूर्वी. त्याची गंमत अशी आहे, त्याची मातृभाषा फारसी, आणि तो वाढला, त्याचं पालन पोषण, त्याचं भरण पोषण झालं हिंदी प्रदेशात. आणि त्याची तिथली बोली होती खडी हिंदी आणि फारसी. तो म्हणायचा की जरी फारसी माझी मातृभाषा असली, ती माझी आई असली, तरी खड़ी हिंदी माझी मावशी आहे. लिपट जाता हूँ माँ से और मावशी मुस्कुराती है. ह्या दोन भाषा अशा बहिणी आहेत, आणि माझी एक आई आणि एक मावशी आहे. मी पण तसंच म्हणतो की लिपट जाता हूँ माँ से और मावशी मुस्कुराती है. गजल मराठी में कहता हूँ, उर्दू खुश हो जाती. असा हा दोन भाषांचा प्रयोग आधी इलाही जमादारांनी केला. सगळ्यात आधी तो अमीर खुसरोंनी केला होता. कसा केला की जिहाल मिस्किन मकुन तगाफुल, फारसी भाषेतली ओळ, जिहाल मिस्किन मकुन तगाफुल, आणि दुसरी ओळ खडी हिंदीतली दराय नैना बनाय बतिया. आणि दोन भाषांमधलं व्याकरण आडवा आलं नाही, अर्थाला नाही आडवा आलं, कुठल्याच बाबतीत आलं, आणि सुलभ अर्थ त्यातून प्रकट झाला आणि अतिशय भावली ती गझल. त्यानंतर 1200 वर्षांनी इलाही जमादारांनी हा प्रयोग केला, आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक लोकांनी, जसं दीपक अंगेवार आहे, राजीव जाधव आहे, यांनी ते प्रयोग केले. एक मिसाल म्हणून ऐकवतो की हा प्रयोग कसा झाला. अतिशय तुम्ही विचार करून बघा, अतिशय कठीण आहे ते. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर,
पहिला मिसरा आहे, पहिली ओळ आहे, ती आहे उर्दूमध्ये. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. कुठे अर्थ अडला, कुठे मला हा शब्द कमी पडला, त्याचा अर्थ सांग रे बाबा, कळत नाही, कुठे चालेल. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. है अंधेरी रात. एक शेर पहा. दिल में 100 सूरज है रोशन, दिल में काबा दिल में काशी. दिल में 100 सूरज है रोशन, दिल में काबा दिल में काशी. अंतरातच विश्व दडले, अंतरातच विश्व दडले, तीर्थयात्रा आत कर. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, रोशनी की बात कर. वाह, क्या बात आहे दादा. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. कधी काळी महाराष्ट्रात 60-70 किंवा बोटावर मोजणे इतके गझल आशयप्रधान गझल लिखाण करणारे साहित्यिक होते, गझलकार होते. मात्र आज ती जी संख्या आहे ती 800 ते 900 पर्यंत गेलेली आहे. गझल सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर 150 गझल कार्यशाळा झालेल्या आहेत, 10 अखिल भारतीय गझल साहित्य संमेलन झालेले आहेत. काय वाटतं दादा, कधी काळी 60 आणि आज 800 ते 900 आणि आशय प्रधान लिहिणारे गझलकार, काय वाटतं तुम्हाला नेमकं काय? सुरेश भट म्हणतात, जाणते ही बाग माझ्या सोसळीच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. सुरेश भटांचा तो काळ आठवा, जेव्हा असं म्हटलं जायचं की मराठी गझल हा काव्य प्रकारच नाही, तो मराठी भाषेला झेपणारच नाही, तो मराठीला पेलणारच नाही, ही परकीय भाषा आहे. याशिवाय अजून एक भाषा वापरली गेली की हे गझल म्हणजे मराठी कवितेवरचं आक्रमण आहे. म्हणजे आम्ही तसं अशी कल्पना करायचो की मराठी गझल म्हणजे काय आहे की काहीतरी अरबरसानातून दळादळ घोडेस्वार येत आहेत गझल घेऊन आणि कवितेला तोडवत आहेत. मला सांगा, असं कधी होईल का? कुठलाही काव्य प्रकार, कुठलाही कला प्रकार दुसऱ्या कला प्रकाराला पोषक असतो, त्याला सोबत घेऊन चालणारा असतो. तो कुठल्याही कला प्रकाराला मारक असूच शकत नाही, मग गझल कशी असेल? आणि सेतू माधवराव पगडी नावाचे एक मोठे उर्दूचे अभ्यासक होते. त्यांनी ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये याचं खंडन केलं की ह्या कुठल्या मूर्खाला हा विषय सुचला की मराठी कवितेवर गझलचं आक्रमण, आणि त्यांनी तो मुद्दा खोडून काढला. तोपर्यंत ती हाकाठी कमी झाली. पण सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला सांगतो की फारसीतून गझल उर्दूत आली, उर्दूतून पंजाबीमध्ये आली, हिंदीमध्ये आली, सिंधीमध्ये आली, गुजरातीमध्ये आली, पश्तोमध्ये आली आणि मराठीमध्ये आली. पण सगळ्यात जास्त उशीर गझल यायला कुठल्या भाषेत लागला? मराठी भाषेत. कशामुळे लागला? ह्या अशा नतद्रष्टपणामुळे लागला. की आता मला सांगा की आपण मराठी भाषेबद्दल म्हणतो की अमृता ते पैजा जिंके, अमृता ते पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा एवढी मोठी, एवढी प्रगल्भ, एवढी प्राचीन, आणि आम्ही म्हणतो काय की गझल मराठी भाषेला झेपणार नाही. हा कुठला नतद्रष्टपणा आहे? आपली भाषा एवढी मोठी एकीकडे म्हणतो आम्ही आणि मराठी गझल झेपणार नाही असं दुसरीकडे म्हणतो. असं कसं बरं? हा दोगलेपणा कसा? त्याला कारण आहे की गझल त्यांना लिहिणं जमलं नाही. बस हे एकच कारण असू शकतं. ते मोजक्या कवींना जमलं ज्यांनी गझलेचा अभ्यास केला. तुम्हाला अजूनही सांगतो मी की आज मी की गझल लिहिणारा कलावंत नाही आहे, मी गाणारा एक छोटासा कलावंत आहे. पण मला गझल आवडते, जीवाभावाची गझल आहे ती माझ्या. आणि मी जेव्हा 1972 साली पहिली मैफिल केली होती, 1972, ती कुठे केली होती? अकोल्याला, एका शाळेच्या छोट्याशा हॉलमध्ये. मोजून
धरून बांधून आणलेले मित्र, चल रे बाबा काहीतरी नवीन सादर करतोय, असं आज तुम्हाला 25-25 हजार दिसत असतील संख्या. मी सांगावीशी वाटते, पण तेव्हा 25 लोक होते फक्त, 25 पुरेसे नसते. एवढ्या लोकांसमोर गझल पेश केली गेली. तो काळ होता. आणि मला कसं कळलं की तेव्हाचं एक वर्तमानपत्र होतं शिवशक्ती नावाचं, नंतर ते बंद पडलं. त्या शिवशक्तीमध्ये त्याचं रिपोर्टिंग आलं होतं, म्हणून मला कळलं की मी 72 साली गझल गाण्याची सुरुवात केली. 72 साल आणि आज 54 वर्ष झाली. 54 वर्ष. गझल एके गझल, गझल दुने गझल, गझल तिने गझल आणि आयुष्यच गझल. इतकं मला म्हणजे त्याच्यामध्ये मी काही मोठं केलं असं नाही की मला ते आवडतं. मी गझल गायकीकडे वळलो, त्याच्या आधी मी शास्त्रीय गायचो. गायनाचे सगळे प्रकार मला येत होते, पण मला जे आवडतं तेच मी करीन हे माझ्या मनाने घेतलं आणि म्हणून मी गझलकडे वळलो. आणि सुरेश भटांच्या गझल, उरागिरींच्या गझल अशा मोजक्या गझल त्यावेळेस होत्या. फार गझलकार नव्हते, खावडसाहेब होते तेव्हापासून. तर त्यावेळेस एवढ्या कमी गझलकारांच्या गझल हाताशी असायच्या आणि सुरेश भट प्राणपणाने प्रयत्न करत होते. पत्र लिहायचं, रदीफ काफिया काय आहे समजून सांगायचं. काही लोक आले त्यांच्या घरी की आधी अमरावतीला, नंतर नागपूरला तर मी स्टेट बँकेत होतो, त्यांच्या घरी बसायचो. ते कित्येक लोक घ्यायचे, मार्गदर्शन घ्यायचे. तर त्याला ते भटारखाना सुद्धा म्हटलं काही लोकांनी. असं सुद्धा नावं ठेवली गेली भटांना. भटारखाना काय करतात तर भट लोकांना एकत्र करून त्यांना गझल शिकवतात, भटारखाना असं सुद्धा म्हटलं गेलं. तर त्यामुळं त्यांच्या प्रयत्नांमुळं गझल इथपर्यंत आली. पण आपला खारीज असला पाहिजे की नाही. आपण त्यांच्या गझल घ्यायच्या, गायच्या, चाली बांधायच्या आणि नाव मिळवायचं, कीर्ती मिळवायची, सन्मान मिळवायचे आणि करायचं काहीच नाही. म्हणून माझ्या परीने यथाशक्ती मी गझलच्या कार्यशाळा सुरू केल्या, गझलची पुस्तकं काढली. पहिलं पुस्तक कुठलं महत्त्वाचं काढलं असेल तर मला वाटतं संदीपकडे असेल, गझलचं छंदशास्त्र. त्याची गरज होती म्हणून आधी ते पुस्तक प्रकाशित केलं, नंतर 18 ते 20 पुस्तकं प्रकाशित केली. त्याच्यामुळं गझलसाठी वातावरण इतकंच आहे की त्यामुळं गझलसाठी पोषक वातावरण निर्माण झालं. आणि भटांचे प्रयत्न आणि हे सगळे प्रयत्न याच्यामुळं आज गझलकारांची संख्या 900च्या वर आहे. आणि ही संख्या नुसती संख्या नाही, ती गुणात्मक संख्या आहे. मग तो लिहिणारा मूर्तिजापूरचा आमचा गझलकार असेल, तो महागावचा आबेद शेख असेल, किंवा कुठलीही गझलकार खेड्यापाड्यात असेल, म्हणजे जे असं एकेकाळी वाटायचं ना की कविता, गझल किंवा साहित्य हे काही मोजक्या लोकांचीच मक्तेदारी आहे की काय. पण जेव्हा कळलं की एक चपला विकणारा आबेद शेख इतकी उत्तम उच्च दर्जाची गझल लिहितो, मग हे सगळे दंभ जे आहेत ना, हा सगळा अहंकार हा गळून पडला की एक शेतकरी, एक खाटीक मुलगा, एक चपला विकणारा, एक शिक्षक, हे सगळे इतके उच्च प्रतीचं लिहायला लागले. तर आपण हे म्हणणं चुकीचं. मग आपोआप आपले दात आपल्या घशात गेल्यासारखे सगळी हाकाठी बंद झाली. आणि मी तुम्हाला उदाहरण सुद्धा देईल की पहा, आबेद शेखचा शेर सांगतो मी तुम्हाला. नवीन गझलकार आहे पोरगा, महागावच्या जवळ सवना नावाचं गाव आहे. दर 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 आ एक स्टेटमेंट केलं आहे कधी, त्याच्या पहिल्या शेरामध्ये एक स्टेटमेंट आहे की उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. आणि खरं आहे ते की पावलांचा उद्देश, पुढे जाण्याचा उद्देश हेच आहे की मंजिल को पाए, मंजिल की तरफ कूच करे आणि मंजिल मुझे मिले. मला इष्टप्राप्ती, माझी इच्छा काय आहे की मला लक्ष्यप्राप्ती व्हावी. सगळे प्रयत्न सगळ्यांच्या याच्यासाठी आहे. पण एखादा गझलकार, एखादा विचारवंत जर असं म्हणत असेल की मंजिल बिंजिल कुछ नाही होती, तर हे मोठं धारिष्ठच आहे, हे मोठं हिमतीचं स्टेटमेंट आहे की मंजिल कुछ होती ही नहीं है. एका उर्दू गझलकाराने म्हटलं की मंजिलों से आगे जहां और भी है, हे स्टेटमेंट आहे ते. फक्त मंजिल सब कुछ नहीं है, उसके आगे भी जहां है, उसके आगे भी एक दुनिया है, वहां तक जाना है, यहां आके तुम रुक जाओगे. आणि म्हणून आबेद शेखनी हा एक प्रवाद मोडीत काढला. उद्देश पावलांचा
उद्देश पावलांचा. बहुत अच्छे. जाणे पुढेच जाणे. खरंय. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. जाणे पुढेच जाणे उद्देश पावलांचा. पावलांचा उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. हे ध्येय काय आहे. काय आहे हे ध्येय काय आहे. थांबायचे बहाणे. जोर. क्या बात आहे. मी थरारून गेलो. मी फोन केला आबेदला. अरे काय लिहिलंस तू. इतकं मंजिल को इतना झोटला या तूने. इतकं त्याला मुर्दाबाद करून टाकलं तू मंजिलला की थांबायचं बहाणा म्हटलं त्याने. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. हे ध्येय काय आहे. थांबायचे बहाणे उद्देश पाव. एक शेर आठवतो. काय सुंदर शेर आहे. माझ्यात मज मिळाले. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. तुमच्या मनात जी असेल ती शराब नाही. आ, 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 माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. सारे शराब खाणे. माझ्यात मज मिळाले. मलाच भेटले ते. मला सापडले. सारे शराब खाणे. मी जे मध्ये मध्ये बोलतो ना हे मला आकलन झालेलं आहे म्हणून बोलतो. मी जे चाल बांधताना ते स्वरबद्ध करताना त्या शब्दांना स्वरबद्ध करताना मला जे भाव मनात तरंगले की ही शराब कुठली आहे बरं. की स्वतःच मिळालं आणि स्वतःलाच मिळालं. ही किती किती सुंदर आहे. किती छान आहे. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. जग झिंगणार आता. जग झिंगणार आता. जग झिंगणार आता. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. जग झिंगणार आता. जग झिंगणार आता. माझ्या मनाप्रमाणे. क्या बात है. क्या बात. वा वा वा. रसिक पण जिंकून गेले सगळे. ही गझलेचं गारुड आहे. ही गझलेची करामत आहे. आणि ती याला मी गुणात्मक वाढ म्हणतो. गझलकारांची जी गुणात्मक वाढ आहे ती ही आहे की कुठल्या कोपऱ्यातला आहे तो, कुठल्या जिल्ह्यातला आहे तो, कुठल्या प्रोफेशनमध्ये आहे किंवा काय करतोय याच्याशी तुम्हाला काय सरोकार नाही. तुम्हाला काही घेणं नाही. त्याचा आउटकम काय आहे. त्याची फलनिष्पत्ती काय आहे. तो लिहितो काय त्याचा आउटकम बघा फक्त. तो खाटी काय की काय हे बघू नका तुम्ही. हे बघा. दादांनी अनेक गझलकार घडवले. त्यांच्या गझलांना संगीतबद्ध करून या आपल्या रसिकांसमोर सादर करताना खऱ्या अर्थानं एक भाव विश्व निर्माण झालं. आणि या मनाची गझल त्या मनापर्यंत पोहोचताना निश्चितच एक सगळं कुटुंब गझलेनं एकत्रित केलं. त्याची भावनाच निश्चित वेगळी आहे. ज्याचं महत्व आपला प्रत्येकाला आहे. म्हणूनच आपण या माध्यमातून एकत्रित आलेलो आहोत. आज गझल नवाज म्हणून दादा देशो विदेशात 7 समुद्रापार अनेक गझल मैफिली झाल्यात. गझलच्या माध्यमातून प्रत्येक रसिकांपर्यंत दादांना पोहोचता आलं. मात्र हे सर्व होत असताना गीताताईंची जी साथ आहे ती आयुष्यात प्रत्येक क्षणी प्रेरणा देणारी आहे. अनेक आठवणी आहेत दादा. नोकरी असेल, नोकरी सोडण्याचा विषय असेल, असेल असेल. काय वाटतं तुम्ही गीताताईंनी तुम्ही देहदानाचा सुद्धा संकल्प घेतलेला आहे. तुमच्या या सुंदर प्रेमाला आलेलं फूल एक कळी म्हणजे भाग्यश्रीताई या सुद्धा आज गझल गायनामध्ये आपल्या देश विदेशापर्यंत नाव पोहोचवत आहेत. आणि काय गझल गायकीचं तिने PhD पण केली.
खूप अभिमानाची गोष्ट आहे. गझल गायकीत भाग्यश्रीताईंनी पीएचडी केली आणि विशेष बाब म्हणजे राहुल भोळे जे नांदेडचे आहेत त्यांनी दादांच्या गझल आशयप्रधान गझल गायकीवर पीएचडी केली आहे. म्हणजे निश्चितच हे गझलेचं विद्यापीठ आज आपल्या समोर बसलेलं आहे. काय वाटतं दादा, तुम्ही देहदानाचा संकल्प घेतला तुमच्या या गोळगळ्याच्या माध्यमातून. आपले अवयव, आपले डोळे आणि आपलं सगळं शरीर हे मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या उपयोगात पडू शकतं, म्हणून आपण देहदान करायचं. अनेक लोकांनी आम्हाला नाव ठेवले, काय हो तिथे शरीराचे हाल होतात, तू कशाला बघित, तू मेलास का, काय तुला काय माहित काय हाल होतात, म्हणून आमचं होते ना, आमचेच होतील ना. अशा प्रकारे तो एक उद्दिष्ट होतं आणि आमचं बघून नंतर इतका प्रतिसाद मिळाला की जवळजवळ 25 ते 30 लोकांनी देहदानाचा निश्चय केला, तिथे नावं नोंदवली. पण हे चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. निश्चितच खूप मोठा विचार आहे दादा हा तुमच्या माध्यमातून दिलेला. गझलने दिलेला विचार आहे. गझल गायकीतून जे माणुसकीचं दर्शन घडतं, माणसाचे वेगळे पैलू कळतात, त्यामधून आलेली ही प्रगल्भता असेल, त्याच्यामुळं त्याचं पिल्लू आहे. निश्चितच गझलेने काय दिलं तर जीवनाचा अर्थ मर्मबंध प्रत्येकापर्यंत पोहोचवला आणि गझलेच्या माध्यमातून हा जो विचार मांडलेला आहे या विचारासाठी निश्चितच जोरदार आपण टाळ्या होऊन जाऊया. एवढे प्रेक्षक आणि आपले रसिक मन लावून ऐकत आहेत की त्यांना टाळ्या वाजवण्याची फुरसत नाही, कारण तुम्हाला नुसतं ऐकत राहावं ही मुलाखत नाही तर खऱ्या अर्थाने मैफिल व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. एक दोन प्रश्न आपण आपल्या रसिकांमधून आपल्या वऱ्हाडी आणि गझलचा कसा मेळ चाललाय हा, तो वऱ्हाडी सादर करतो. प्रश्न होता तो, जरूर, तो चौकानीपासून. सुटून गेलाय. नाही जरूर 4 वेळी तरी हा, ऐकू. तेवढंच फक्त मला ऐकायचं. हो काय. अवकानी पावसान, अवकानी पावसान आल डोळ्यामध्ये पाणी. कुठेही गझलच्या आकृतीबंधाला धक्का लावला नाही, कुठेही आकृतीबंधाचा मानभंग कुठेही भंग केला नाही. रदीफ, काफिया, त्याची अलामत, त्याचा हारफेरावी, त्याचं वजन सगळं सांभाळून आमच्या गिरीशनी ही गझल लिहिली, उत्तम गझल लिहिली. अवकानी पावसान आल डोळ्यामध्ये पाणी, सांग आता कसा गाऊ, सांग आता कसा गाऊ, कसा गाऊ, सांग आता कसा गाऊ, निळ्या अभायाची गाणी, निळ्या अभायाची गाणी. अवकाळी पावसान. शेर पहा कसा निसटून गेला. मला लहानपण आठवतं, माझी आई झाडू असतो ना, फळा असून घर झाडायचा, त्याला उलटं धरायची आणि माझ्या मागे धावायची, थांब बुहाऱ्या वाणायच्या. आपण मुलखाचे बंडखोर ठरलो, नागाई म्हणतो ना, दांडगाई करणार, मग तिच्या हात एकच की फळ्याची मूठ उलटी करायची आणि मारायला धावायचं. आणि शिव्या आहेतच बुहाऱ्या वाणाच्या, काय तोंड्या. तर तो बुहारा शब्द मला सांगा काव्यात येईल का हो? मी न सोयरा झालो त्या हरामखोरांचा, पण येऊ शकतो. त्या अर्थाने त्या मिनिंगफुलनेसने तो यायला पाहिजे. जसा सुरेश भटांनी आणला की मी न सोयरा झालो त्या हरामखोरांचा, तसं बुहारा शब्द गिरीशने आणला. पा काय काय शेर आहे राजो. कसा निसटून गेला काळ हातून बुहारा. चांगले दिवस होते, गेले निघून, आणि त्याच्या निघून जाण्याला त्यांनी बुहारा म्हटलाय, काळतोंड्या म्हटलाय, बुहाऱ्या वानाच्या म्हटलाय. कसा निसटून गेला काळ हातून बुहारा, काळ हातून बुहारा. बाप होता तवा राजा, बाप होता तवा राजा, माय होती तवा राणी, माय होती तवा राणी. अवकानी पावसान आल डोळ्यामध्ये पाणी, सांग आता कसा गाऊ, कसा गाऊ, सांग आता कसा गाऊ, निळ्या अभायाची गाणी, निळ्या अभायाची गाणी, निळ्या अभाया. खूप छान शेर आहेत, सगळे शेर चांगले आहेत, पण पुन्हा कधी सगळे ऐकवे. दादा
आपण मराठी आणि उर्दूचा जो एक किस्सा सांगितला आपल्या गझलेचा, तर एक जे माननीय सुरेश भट आणि वली सिद्दीकी यांची जी मैत्री होती त्या काळात, सुरेश भटांना उर्दूबद्दल फार काही सहनही करावं लागलं त्या काळात, पण यांची मैत्री जी होती ती मराठी आणि उर्दूची मैत्री अशी म्हटल्या जात होती. तर त्याच्यावर थोडासा प्रकाश आणि माझी एक आवडीची गझल, त्याचं एक कडवं, हे का कुणी फुलांना सांगायला हवं. खरं तर उर्दूचा चस्का जो सुरेश भटांना लागला त्याला कारण वली सिद्दीकी आहेत आणि दोघांची एवढी मैत्री, एवढं सख्य. मला आठवतं वली साहेब आणि एक अजून त्यांचे मित्र होते, इरविन हॉस्पिटलच्या पाठीमागेच राहायचे आणि त्यांच्या बैठकी व्हायच्या. क्वचित काळी मला तिथे त्यांच्यासोबत बसायला मिळायचं आणि त्यांच्या मैफिली म्हणजे तुम्ही म्हणाल की बा मैफिली म्हणजे फार सुश्राव्य, साहित्य प्रचूर. अबे तुबे काय सांगतो बे तुम्हाला, असं छान असं. आणि असं तुम्हाला काय सांगू, मी नागपूरला ट्रान्सफर होऊन गेलो आणि आकाशवाणीला नेहमी जायचो. तर तिथे बबनराव नाखले नावाचे एक रेडिओला ऑफिसर होते, बबनराव नाखले, आणि नेहमी तिथे हे यायचे माणिकराव गोडघाटे ग्रेस. आणि माणिकराव गोडघाटे उच्चभ्रू कवी, कठीण लिहिणारे किंवा आपल्या आकलनाच्या पलीकडचे कवी असं म्हण. पण मी जेव्हा बबनराव नाखले आणि ग्रेसांचा संवाद ऐकला, अरे हेच आहेत का ते, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो म्हणणारे, इतकं छान. म्हणजे दोस्तानामध्ये जे गावरान भाषेत चालतं असं संभाषण. तसंच भटांचं आणि सिद्दीकी साहेबांचं, वली सिद्दीकी, अरविंद आडनाव विसरलो मी, अरविंद ढवळे असे, आणि किशोरदादा मोरे अकोल्याचे, हे सगळं मित्रकूट होत होते त्यावेळेचं आणि खूप छान गप्पा रंगायच्या. मी त्यांच्यामध्ये बसायचो. नंतर मी जेव्हा किशोरदादांसोबत अकोल्याला शिकायला आलो तेव्हा सुरेश भट नेहमी अकोल्याला यायचे आणि मला त्याचा फायदा असा झाला की गझलच्या अधिकाधिक जवळ जात गेलो. नागपूरला ट्रान्सफर होऊन गेलो. भट नागपूरला धंतोलीमध्ये राहायला लागले आणि तेव्हाही भटांचं जवळजवळ 4-5 वर्ष सान्निध्य मिळालं. जेव्हा मी मुंबईला ट्रान्सफर होऊन गेलो, म्हणजे मी घेतलीच बदली तिथे, तेव्हा भट यायचे आणि माझ्या बँकेच्या समोरच्याच B4 गव्हर्नमेंट बंगला तिथे थांबायचे. तिथेही आमच्या बैठका होत्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अनेकदा भटांनी आमच्या रोजीरोटी बुडवली आहे. काय जातो मी सांगतो तुझ्या साहेबाले, काय जाऊ नका ऑफिसला, चल बस इथे माझ्यासोबत तिकडे चल तिकडे चल, असं करून. पण आता तो गेली ती नोकरी गेली तरी, पण हे जे लाखमोलाचं जे सान्निध्य मिळालं आणि जे मी तुम्हाला सांगतो की आता एक रचना मी तुम्हाला ऐकवतो. हां, की तुम्ही म्हटले ना आवडीची रचना, त्याच्याऐवजी हे ऐकवतो मी, चालेल? की मला म्हणजे सुरेश भटांची जी शिकवणूक होती, त्यांचं जे मार्गदर्शन होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव या गझलच्या बांधण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणून मी मुद्दाम ऐकवतो. आणि त्याचा दुसरा अन्वयार्थ हाही आहे की आता ही जी वेळ आहे ना, आता जी संध्या वेळ आहे, ही मारवा रागाची वेळ आहे. मारवा राग आता गायला सुरुवात होईल, तर ती वेळ आहे आणि त्या रागात ती गझल बांधली होती, म्हणून मी मुद्दाम ऐकवतो. आणि भट साहेबांनी मला काय शिकवलं, त्यांच्याकडून काय बोध घेतला, त्याचं एक उदाहरण. दर दर त आ आ आ मारवा रागाचं वैशिष्ट्य सांगतो की सूर्य अस्ताला जाताना जे दुःख आहे, ती कातर वेळ आहे, ते दुःख या रागामध्ये एकवटलेलं आहे. राहिले रे अजून श्वास किती, राहिले रे अजून श्वास किती किती, जीवनाही तुझी मिजास किती, राहिले रे अजून
श्वास किती चाल नवीन नवीन झाली. भटसाहेबांना ऐकवली. भटसाहेबांना थोडंसं रागदारी हे सगळं आकलन होतं. ते म्हणाले भीमराव मला सांग ह्या रागाचा महत्वाचा स्वर कुठला. म्हटलं रे रिषभ. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा स्वर कुठला तर म्हटलं धैवत. तर मग ह्या रे जो सगळ्यात महत्वाचा स्वर आहे त्या रे स्वराचा उपयोग तू करशील का. त्या रे स्वराचा उपयोग करणं तर तुझ्या मनात आलं का. आलं असेल तर मला सांग कसं आलं आणि तुम्हाला गाऊन दाखव कसं उपयोग कसा केला. मी त्याचा विचार आधीच केला होता आणि मी इतका सुंदर विचार केला होता तुम्हाला सांगतो की राहिले रे अजून श्वास किती. भटांनी जीवनाची साक्ष काढली आणि तिथे कसं संबोधन आहे रे राहिले रे अजून श्वास किती. राय म्हणजे रागाचा स्वर जरी रे असेल महत्वाचा तरी भटांच्या रचनेमधला जे अक्षर आहे ते सुद्धा रे आहे. रागातला रे आणि भटांच्या रचनेमधला रे हे सारखे महत्वाचे आहेत. मग याचा मेळ कसा बांधायचा. धनी द सानी रे सा गमा धामा ग रे निध मदनी द सानी रे धनी द सानी रे राहिले रे. आणि इतके खुश झाले भटसाहेब. त्यांचे खुश होण्याचे प्रसंग फार कमी येत होते. फार कमी प्रसंग आहेत खुश होण्याचे. अरे क्या बात आहे बेटा वा 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 असंच पाहिजे होतं मला. आणि तो रिषभ बरोबर मी त्या स्वरांच्या रिषभात आणून मिसळला आणि त्यांची वाहवा मिळवली. आणि म्हणून त्यांनी दिलेली गझल नवाज ही पदवी मला आवडते. गझलने जिसको नवाजा वो गझल नवाज. गझल सम्राट वगैरे नाही. मला सांगा गझल किंवा आपली कला आपली आई असते ना. आपली आई असते आपलं दैवत असतं. आणि आपली आई आपल्या दैवताचा कोणी सम्राट नाही होत. कोणी बादशाह आपल्या आईचा होता ना. नवाज होऊ शकतो. जिसने नवाजा मुझे गझल ने नवाजा इसलिए मैं गझल नवाज. म्हणजे माझ्याकडे लहानपणी येतं म्हणून सुरेश भटांनी ती उपाधी दिली म्हणून मला ती आवडते. म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेऊन चाललोय इथपर्यंत पोहोचलोय. मला असं वाटतं की मी 2009 सालात जसं तुमच्या घरी तुमच्या चरणांजवळ बसून तुमची गझल ऐकत होतो अंदाजा आरशांचा, आजही असं वाटतं की मी तिथेच बसून आहे. ही जी जादू आहे किंवा ही जी आवाजातली नजाकत आहे ही जशीच्या तशीच चिरकाल म्हणजे जिवंत नाही ठेवण्यासाठी असं नाही. तुम्ही काय करता वेगळं? आपल्या वयाबरोबर आपल्या आवाजालाही उतरणी लागत असते. नाही पण या आवाजाला जाणवत नाही म्हणूनच तुम्हाला विचारतोय तरुण वो पिढीसाठी. आपका बरोबर आहे. अंदाज आरशांचा फक्त 2 ओळी माझी विनंती आहे तुम्हाला सर, म्हणजे प्रार्थना आहे हवं तर. सांगतो हा आरसा दूर हो तू माणसा अंदाज आरशाचा वाटे खरा खरासावा. अंदाज आरशाचा वाटे खरा खरासावा. म्हणून तर मी म्हणतो दूर हो तू माणसा सांगतो हारसा. त्याला कळलं हे काय चीज आहे, हे औलाद काय आहे त्याला कळलं म्हणून तो धिक्कारतो त्याचा चेहरा. अंदाज आरशाचा असावा बहुतेक बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा 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 असावा. अंदाज. दादांची मुलाखत काही 1-2 तासात 3 तासात काही संपत नाही. ते षष्टपदी सारखे 6-7 तास चालू शकते दादा तुमची मुलाखत. एक आपला हा शेवटचा प्रश्न घेऊ. दादा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झाला आपणाला त्यावेळेस आपल्या आणि गीताताईच्या चेहऱ्यावरील भाव काय होते? आता काय सांगायचं, आम्ही दोघेही एकमेकाकडे टकमक बघत होतो रोज. ये क्या हुआ, अरे ये क्या हुआ.
गझलेसाठी वाहिलेलं हे 54 वर्षांचं आयुष्य दादा. लता मंगेशकरांच्या नावानं पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, तो पुरस्कार मिळाल्यानंतर आयुष्य त्यावेळी सार्थक. मला सांस्कृतिक मंत्र्यांचा फोन आला, त्यावेळी मला मनाई केली की आमच्या वहिनीला सुद्धा ही वार्ता सांगायची नाही, जोपर्यंत प्रेस कॉन्फरन्स होते तोपर्यंत सांगायची. आणि कसं कसं मी मनात दाबून धरलं की नाही सांगायचं नाही सांगायचं नाही सांगायचं. आणि शेवटी प्रेस कॉन्फरन्स आणि मग सांस्कृतिक मंत्र्यांचा पुन्हा फोन आला, आता सांगा म्हणे. म्हटलं आता काय सांगू, आता ऐकलं तिने. तेव्हा एक आनंद दाटून आला की ज्यांचं गाणं ऐकत आपण लहानाचं मोठं झालो, ज्यांचे स्वर मनात रुंजी घालतात, त्यांच्या नावाचा पुरस्कार. मग खरं तर ह्या पुरस्कारावर, ह्या सन्मानावर नाव सुरेश भटांचं असायला पाहिजे. आणि मग मला दूरदर्शनचे आले लोक घरी, त्यांनी मला भावना विचारली माझी. तर मी फक्त 3 वाक्य उच्चारले, कोण काय वाटतं तुम्हाला आणि काय कराल तुम्ही आता यावेळेस. म्हटलं मी हा सन्मान माझा नाही आहे, मी अर्पण करतो आहे सगळ्यांना. फक्त तेवढे 3 वाक्य तुमच्याशी बोलतो की ज्यांनी जीवन दिलं, जगणं दिलं ज्यांनी, त्या बाबासाहेबांना, ज्यांनी गझल दिली त्या सुरेश भटांना, आणि ज्यांनी दाद दिली त्या रसिकांना मी हा सन्मान अर्पण करतो. मग याच्या अर्थ काय आहे, असं होतं. खऱ्या अर्थानं गझलनावाज भीमरावजी पांचाळे आदरणीय दादांनी सांगितलंच की हा जो पुरस्कार आहे तो अर्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुरेश भट आणि आपल्या सर्व रसिकांना दादांनी केलेला आहे. आता पुढील आयुष्यातील स्वप्न दादा नेमकं काय आहे, तुम्हाला गझलेचं गुरुकुल सुरू करायचं आणि अनेक गझलकार अजून घडवायचे. गझल काही एवढ्यावर थांबणारी नाही, आपल्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत ही गझल पोहोचलेली आहे. आता स्वप्न काय आहे, आणि गरीबाच्या लग्नाला या गझलेने आम्हाला या मैत्रिणीचा प्रकट मुलाखतीचा शेवट करायचा. बरं बरं बरं. स्वप्न वगैरे देखावे बघण्याचे वय निघून गेले, स्वप्नांवर झुलण्याचे वय निघून गेले असं म्हणायचं आहे. पण असं म्हणायचं काही कारण नाही. कारण जरी असं वाटत असलं, असं वाटतं की गाणं आता थांबवलं पाहिजे. आता यावर्षी मी 75 वर्षाचा पूर्ण होईल. आता तुम्ही लोकांनी म्हणायच्या आधी किती गातोस, थांबाला आता, असं इतरांनी म्हणण्याच्या आधी आपण थांबलं पाहिजे, ही एक इच्छा आहे. आवाज जोपर्यंत नीट चालतो, आवाज उतरणीला लागत नाही, जोपर्यंत आवाजाचा टिकाव व्यवस्थित आहे तोपर्यंत गायचं. पण एकदा का ते असं जाणवलं की नाही तो उतरतोय आता, तेव्हा थांबायचं. पण तो काळ आता मला तसंही थांबायची इच्छा तीव्र आहे. पण थांबणं तसं नाही आहे. काही महत्त्वाचे एक्सक्लुझिव्ह कार्यक्रम, मैफिली त्या होत राहतील, पण हळूहळू थांबलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मला जे अनुभवानी, अभ्यासाने आलेलं आहे, मी काही कोणी गुरु नाही किंवा मला कोणी शिकवायचं आहे, मला कोणाला हा अभिनिवेश नाही माझा. पण मला जे अनुभवाने आलेलं आहे ते इतरांना देता आलं पाहिजे. जे जेन्युइनली, जे प्रांजळपणे, प्रामाणिकपणे जे करू इच्छितात गझल गायकी, ती त्यांना, मला जे आलं ते त्यांना द्यायचं आहे. त्याच्यासाठी माझं गुरुकुल व्हावं अशी इच्छा आहे, असं माझं स्वप्न आहे. ते पूर्ण होईल किंवा होणार नाही, पण ह्या मार्च नंतर मी आपलं घरी त्याचं एक इम्प्लिमेंटेशन सुरू करणार आहे. आणि बस हे स्वप्न आहे ते पूर्ण. कारण गझल लिहिणाऱ्यांची संख्या जरी गुणात्मक इतकी छान असेल तरी गाण्याची संख्या फार बोटावर मोजण्या इतकीच आहे. आणि एकटा भीमराव पांचाळे पूर्ण पडण्यासारखं नाही आहे. अनेक भीमराव पांचाळे किंवा माझ्यासारखे गझलला चाली लावून, गझलला स्वरबद्ध करून लोकांसमोर, रसिकांसमोर पेश करणारे अनेकानेक व्हायला पाहिजे. त्यांनी गझल अधिकाधिक पुढे गेली पाहिजे, गझल मोठी झाली पाहिजे. कारण गझल मोठी झाली की आपण आपोआप मोठे होतो, हे ते सूत्र आहे. गझलच मोठी झाली पाहिजे. त्याचे नुमाइंदे जे आम्ही आहोत, लिहिणारे असो की गाणारे असो, आम्ही नुमाइंदे आहोत. आम्ही नुमाइंदे आपोआप मोठे होतो जर गझल मोठी झाली. जर कोणी स्वतः मोठं व्हायला लागला गझलपेक्षा तर मग काही खरं नाही. म्हणून आम्ही म्हणतो की आमच्यासाठी ग हा गणपतीचा असेल, ग हा गलबताचाही असू शकेल, पण ग हा गर्वाचा नाही, तो गझलचा आहे. गर्वाचा कधी असू शकत नाही, तो आमच्यासाठी गझलचा आहे. आणि कारण ती माणुसकीची भाषा, माणसाची भाषा, माणसाच्या उत्थानाची भाषा, समतेची भाषा आणि उद्धाराची भाषा बोलते. मीर तकी मीर, गालिब साहेब, ते निदा फाजली, ते सुरेश भट, ते आताचे आपले मराठी गझलकार, सगळे
सामोपचाराचा समतेचा भाव घेऊन चाललेत, म्हणून गझलला मरण नाही, गझल अक्षय आहे. निश्चितच गझलेला कधीही मरण येणार नाही. दादांनी प्रत्येकाला गर्व वाटावा, असा अभिमान वाटावा असं कार्य केलेलं आहे, पण त्यांना मात्र कधी गर्व आला नाही. तुम्ही लहान लहान खेळातल्या प्रत्येकाला नावानं ओळखता. तुमच्याकडे तो गुण आहे दादा, आणि तुम्हाला एकदा चिटकलेला माणूस फेविक्विक सारखा आहे, तुमच्याजवळून काही तो तुटत नाही. म्हणूनच तुम्ही मुंबईवरून मिलिंद इंगळे यांच्या कार्यक्रमासाठी स्पेशल आला. तुमचं उद्या परवा गोव्याला कार्यक्रम आहे, तरीही तुम्ही ही नाती जपता. तुमच्या माध्यमातून निश्चितच हा प्रेमाचा जो मृदुगंध आहे तो नेहमी असाच फुलत राहायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकासाठी दादा म्हणजे मोठा माणूस असेल तरी तुम्हाला दादा म्हणतो, लहान मुलगा असेल तरी तुम्हाला दादा म्हणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या सर्वांच्या हक्काच्या आहात, आमच्या कुटुंबाच्या आहात. हा कौटुंबिक संवाद आहे. काय वाटतं? गीताला काही सांगते बाबा म्हणतो. माझी मुलगी लहानपणापासून बाबा म्हणते, कोणी शेजारीच्या मुली बाबा म्हणतात, कोणी ही पण बाबाच म्हणते. मी पण बोलतो वल्लू की बाबा म्हणतात. बल्लू के बाबा. नंतर थोडं मॉडिफिकेशन झालं, बल्लू के बाबा, मग बल्लू की माँ असं झालं. आपण आपल्या प्रकट मुलाखतीचा शेवट गरिबाच्या लग्नाला या 2 मुली होऊन जाऊयात, सगळ्यांच्या वतीनं ही फरमाईश आहे. आणि खूप छान बोलतं गेलं गड्या मला. मिलिंद आणि आविष्कारच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, तुमच्या सगळ्या महानुभावांचे सगळ्यांचे आभार. मला इथे बोलवलं, मला बोलतं केलं, माझे 4 शब्द ऐकून घेतले, आणि तुम्ही गझल पुढे नेण्यासाठी आपण त्या गझलच्या पालखीचे भोई आहोत, आणि म्हणून मला तुम्ही सगळे प्यारे आहात, प्रिय आहात. आणि ही एक शेख साहेबांची 2-4 ओळी ऐकवतो. तर दर दर अंतरी माझ्या जरी आकांत आहे, चेहरा माझा तरीही शांत आहे. अक्षरांचा खेळ नाही, अक्षरांचा खेळ नाही गझल माझी, जीवनाचा हा खरा खरा वृत्तांत आहे. गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. अनेकांनी मला नाव ठेवली की कवितेमध्ये किंवा तुमच्या गझलमध्ये हे काय महाग आहे, लग्न, नवरी गोरी काळी असे काय कवितेचे शब्द असतात काय. अरे म्हटलं सर्वसामान्यांची भाषा आहे, आणि कवितेमध्ये अशी भाषा येत नसेल तर त्या कवितेचं करायचं काय. सर्वसामान्यांचं दुःख जर कवितेत उमटत नसेल तर काय चाटायचं त्या काव्याला, त्याचं करायचं काय, लोणचं घालायचं. म्हणून आलं पाहिजे, सगळंच आलं पाहिजे. आम्हाला चंद्र चांदणे, हवेची झुळूक सगळंच हवंय. प्रेम झुडपांच्या मागे सदाफुली दोघांनाचे तेही पाहिजे, पण महागाई पण तेवढीच महत्वाची आहे. सगळंच महत्वाचं आहे. जगल्यात जे जे घडतं, जे जे वाट्याला येतं ते सगळं महत्वाचं आहे, आणि ते काव्यात आलं पाहिजे. त्या अट्टहासाने ही गझल बांधली. बाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. महागाईने पिचलेल्याना, महागाईने पिचलेल्याना होळी काय दिवाळी काय. गरिबाच्या लग्नाला नवरी. आमचे घनश्याम मेंढे आहेत, हजर लिहितात, ते पुण्याला राहतात. ते म्हणाले की फार जड होतो गरिबाचं लग्न, नवरी गोळी, महागाई, त्याने पिसणं फार जड होतं ना, थोडं हलकं करा ना त्याला, गझलच्याच भाषेत हलकं करा. तर म्हटलं तुम्ही करा. मग त्यांनी हलकं करून दिलं, एक शेर दिला. तो कसा होता बा. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. आणि ते म्हणतात नकटीच्या लग्नाला विघ्ने 17 काय 18 काय. नकटीच्या लग्नाला विघ्ने 17 काय 18 काय.
पत्नीच्या हातात खेळणे, पत्नीच्या हातात खेळणे, भवरा काय अन नवरा काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, गोरी काय, काळी काय, गोरी काय. धन्यवाद धन्यवाद. गान सम्राज्ञी लता मंगेशकर संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त दादांच्या या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून आपण अंतरंग त्यांचं निहाळण्याचा प्रयत्न केला. दादांची मुलाखत काही संपू शकत नाही. दादांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं, सर्व रसिकांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्हाला मानाचा मुद्रा.